महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 18व्या वर्धापन दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कालपासून 3 दिवस नाशिकच्या दौऱ्यावर आहेत। एकेकाळी मनसेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये यंदाचा वर्धापन दिन साजरा करण्याचा निर्णय पक्षाने घेतलाय। त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकमधील वातावरण मनसेमय झाले। गेल्या 18 वर्षांपासून मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन नाशिकच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह या ठिकाणी होणार असून वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुत्र अमित ठाकरे यांनी सपत्नीक प्रभू श्री रामचंद्रांचे दर्शन घेतलं। 22 जानेवारीला अयोध्येतील मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा निमंत्रण राज ठाकरे यांना होतं। मात्र राज ठाकरे यांनी अयोध्येला न जाता वर्धापन दिनाच्या निमित्तानं नाशिकमधील अतिप्राचीन श्री काळाराम मंदिरात जाऊन प्रभू रामचंद्रांचे आशीर्वाद घेतले। तत्पूर्वी अमित ठाकरे यांनी पत्नीसह प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीवर वेदमंत्रोच्चारात पूजा अभिषेक केला। यानंतर राज ठाकरे यांच्यासह उपस्थित मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रभू रामचंद्रांची आरती करण्यात आली। तत्पूर्वी मंदिराच्या पूर्व प्रवेशद्वारावर राज ठाकरे यांचं ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आले। यावेळी पदाधिकाऱ्यांमध्ये अभूतपूर्व उत्साह दिसून आला। दरम्यान या प्रसंगी माजी आमदार बाळा नांदगावकर, अनिल शिदोरे, किशोर शिंदे, अविनाश अभ्यंकर, प्रदेश उपाध्यक्ष अशोक मुर्तडक, रतनकुमार इचम, सलीम शेख, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, दिलीप दातीर, भाऊसाहेब निमसे, योगेश दाभाडे, बंटी कोरडे, पराग शिंदे, सुजाता डेरे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी आणि मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। 3 दिवसीय नाशिक दौऱ्यात राज ठाकरे हे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार असून पक्षाच्या वर्धापन दिनी 9 मार्चला ते कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। तर शुक्रवारी सायंकाळी प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख यांच्या प्रभागात राज ठाकरे यांच्या उपस्थितीत विविध राजकीय कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून महिलांचा सन्मान, त्याचबरोबर सलीम शेख आणि माजी नगरसेवक योगेश शेवरे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटनही राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे।
प्रतिनिधी उमेश अवणकर, दिशा न्यूज नाशिक।